नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्वेता सुमनवर चिडून म्हणते की त्याची नाही तुझी नजर वाकडी होती. प्रेरणासुद्धा म्हणते की जळतेस ना गं तू, वल्लरी आणि मनोज भाऊजींचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून जळतेस ना तू. आता मिठ्ठूसुद्धा म्हणते की काय गं, लाज नाही वाटत का तुला लग्न झालेल्या माणसावर अशी लाईन मारताना. तेव्हा सुमन खूपच घाबरलेली असते आणि ती रडायला लागते. आता मिठ्ठू म्हणते की जीजू तुला भाव देत नव्हते म्हणून तू हे सगळं केलंस ना, बोल. तेव्हा सुमन खूप रडायला लागते आणि रडत म्हणते की नाही वल्लरी वहिनी, खरंच मी खरं सांगते. आता वल्लरी सुमनचं काही न ऐकून घेता सुमनच्या जोरात कानाखाली वाजवते. हे बघून सगळेच खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात. आता सुमन वल्लरीवरती ओरडून वल्लरीला म्हणते की वल्लरी तू. तितक्यात वल्लरी अजून एक सुमनच्या कानाखाली देते. आता सुमन घाबरून वल्लरीकडे बघायला लागते. तेव्हा वल्लरी खूप रागात सुमनला म्हणते की आता फक्त कानाखाली मारली आहे, आता जर का खरं नाही ना बोललीस तर वकील म्हणून पोलीस कोठडीत पाठवलेला पहिला गुन्हेगार तूच असशील. आता सुमन खूप रागाने वल्लरीजवळ जात म्हणते की काय गं, आली मोठी वकिलीन, तुला तुझ्या नवऱ्यापेक्षा तुझ्या वकिलीचं एवढं कौतुक आहे ना, तर सोड ना त्याला. लग्न करायचं आणि संसार करायचाच नसेल ना तर सोडून दे, काडीमोड घेऊन टाक, काडीमोड, म्हणजे मी तर लग्न करेल ना त्याच्यासोबत. हे ऐकून वल्लरी खूप चिडून सुमनला म्हणते की लग्न म्हणजे काय खेळ वाटतोय का गं तुला. तेव्हा सुमन म्हणते की नाही नाही, खेळ मला नाही तुला वाटतोय, खेळ तुला वाटतोय गं, कारण इकडे आलीस शिक्षणाच्या नावाखाली मज्जा मारतेस ना तू मण्याच्या पैशावर. सगळेजण खूप शॉक होऊन सुमनकडे बघत असतात. आता सुमन वल्लरीला म्हणते की मी तुला सांगते, तू आता काडीमोड घेऊन टाक. तुला नसेल ना संसार करायचा तर तू काडीमोड घेऊन टाक, मी करते त्याच्यासोबत संसार. आणि म्हणते की जर तू नाही घेतला ना, आणि ती हसायला लागते आणि म्हणते की तर मग मण्या असाच जेलमध्ये सडत राहील, कारण काय आहे मण्या माझा नाही तर तुझासुद्धा होऊ देणार नाही मी. तेव्हा सगळेजण खूप शॉक होऊन सुमनकडे बघायला लागतात. आता वल्लरी सुमनला म्हणते की वल्लरी मनोज भामरे, सौ वल्लरी मनोज भामरे, हे नाव उगाच नाही लावत मी, तू पण बघशीलच यांना जेलमधून मी कसं बाहेर काढते ते. तेव्हा सुमन हसायला लागते आणि म्हणते की आता बघू ना कशी सोडवून आणते जेलमधून ते, आता नाही सुटत ग तो. तेव्हा वल्लरी म्हणते की कोण सुटतंय आणि कोण आतमध्ये जातंय ना हे तुला लवकरच समजेल. तर यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज लॉकअपमध्ये असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. आता त्याच लॉकअपमध्ये अजून एक गुन्हेगार असतो, तो मनोजकडे खूप रागाने बघत असतो. आता मनोजचं लक्ष अचानक त्याच्याकडे जातं आणि त्याला असं रागाने बघताना पाहून मनोज खूप घाबरून त्याच्याकडे बघायला लागतो. आता तितक्यात तिथे पोलीस येतात आणि मनोजजवळ जाऊन त्याच्या कॉलरला पकडून मनोजला म्हणतात की काय रे भामरे, गुन्हा कबूल करत नाहीस ना तू. तेव्हा मनोज हात जोडून म्हणायला लागतो की साहेब मी निर्दोष आहे हो. तेव्हा पोलीस म्हणतात की निर्दोष आहे, आता पोपटासारखा बोलायला लागशील, बोल, असं म्हणून ते मनोजला खूप मारायला लागतात. मनोज पोलिसांच्या हातापाया पडायला लागतो आणि खूप रडायला लागतो आणि म्हणतो की साहेब मी साधा इलेक्ट्रिशियन आहे हो, माझ्याकडे पाहून असं वाटतं का की मी बलात्कार करेल हो, पोटापाण्याचा विचार करताना असा कधी सुचणार सुद्धा नाही आहे आम्हाला. तेव्हा पोलीस म्हणतात की सुचणार नाही, असं काही सुचणार नाही, असं म्हणून मनोजला खूप मारायला लागतात. आता तितक्यात तिथे वल्लरी येते आणि मनोजला असं मारताना पाहून ती खूप घाबरून जाते आणि पोलिसांना म्हणायला लागते की साहेब प्लीज मारू नका त्यांना, माझं ऐका, मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, प्लीज माझं ऐकून घ्या साहेब, खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला. तेव्हा पोलीस तिथून निघून जातात. आता वल्लरी पोलिसांच्या मागे मागे जात त्यांना म्हणत असते की साहेब प्लीज ऐका ना माझं. आणि ती सांगायला लागते की अहो ती सुमन आहे ना, ती खोटं बोलते हो, तिने खोटी तक्रार केली आहे, ती मला म्हणाली की ती यांना जेलमध्ये सडवेन म्हणून. अहो तिला यांच्याशी लग्न करायचं आहे, तिचं यांच्यावर प्रेम आहे म्हणून हे सगळं करते ती. ऐका माझं, माझ्यावर विश्वास ठेवा, तिने माझ्यासमोर कबुली दिली या सगळ्यांची, विश्वास ठेवा हो माझ्यावर, तिला जेलमध्ये टाका आणि यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा साहेब, मी हात जोडते तुमच्या पुढे. तेव्हा पोलीस म्हणतात की हे बघा त्या बाईने तुमच्यासमोर कबुली दिली आहे, पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा. तेव्हा वल्लरी म्हणते की साहेब अहो असं नका बोलू, असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि म्हणते की मदत करा माझी, यांनी खरंच काही नाही केलं आहे, सोडा यांना. तेव्हा पोलीस म्हणतात की ती मुलगी तुमच्यापुढे जे बोलते तेच इथे पण बोलायला हवं, तरच तुमचा नवरा सुटू शकेल, नाहीतर मी आहेच तोपर्यंत, असं म्हणून पोलीस मनोजजवळ जातात आणि त्याला परत खूप मारायला लागतात. आता मनोज खूप रडत असतो आणि म्हणत असतो की साहेब मी काही नाही केले, सोडा मला.
आता मनोजला असं मारताना पाहून वल्लरीला खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप रडत असते. आता तिथीलच एक पोलीस हवालदार वल्लरीला म्हणतात की आमच्या साहेबांना बलात्कार करणाऱ्या लोकांविषयी जरा पर्सनल राग आहे, त्यामुळे तुम्ही लवकर काही ते करा, नाहीतर समजून जा काय होईल ते. तर इकडे पोलीस मनोजला खूप मारत असतात आणि वल्लरीला मनोजची अशी अवस्था बघून खूप वाईट वाटत असतं आणि ती सुद्धा खूप रडत असते. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की सुमन स्वतःशीच म्हणते की मन्या कसा माझा जाळ्यात अडकलाय, ही बातमी तर आत्याला दिलीच पाहिजे, असं म्हणून ती मनोजच्या आईला फोन करते. आता मनोजची आई खुश होऊन सुमनचा फोन उचलते आणि म्हणते की सुमन बोल. आता सुमन मनोजच्या आईला सांगायला लागते की अगं आत्या, देवासमोर साखर ठेव, तुला एक चांगली बातमी द्यायला फोन केलाय. तेव्हा मनोजची आई खूप खुश होते आणि म्हणते की काय चांगली बातमी आहे, लवकर सांग मला. तेव्हा सुमन सांगते की अगं आत्या, काय आहे, मन्याकडे ना आता माझ्याशी लग्न केल्याशिवाय दुसरा काही इलाजच उरला नाही. तेव्हा मनोजची आई खूप खुश होते आणि म्हणते की काय सांगतेस, काय केलं तू असं, मला सांग ना, पटकन सांग. तेव्हा सुमन म्हणते की अगं लग्नाला गेलो होतो ना आम्ही, तर तिकडे गेल्यानंतर असं म्हणून ती घडलेला सगळा प्रकार मनोजच्या आईला सांगायला लागते. तेव्हा मनोजची आई खूप शॉक होते आणि ती खूप घाबरून जाते. तर सुमन म्हणते की आता मन्याकडे दुसरा कुठला पर्यायच उरला नाही ना. हे ऐकून मनोजची आई खूप रागाने सुमनला म्हणते की सुमन, काय करून बसली हे तू, मी तुला काय करायला सांगितलं होतं आणि हे असं काय करून बसलीस तू, लाज कशी नाही वाटत ग तुला. तेव्हा सुमन आश्चर्याने म्हणते की अगं पण तूच तर मला सांगितलं होतं. तेव्हा मनोजची आई चिडत म्हणते की तूच तर काय माझ्या साध्या भोळ्या मन्याला अशा खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्याच्यावर हे असे नाही ते घाणेरडे आरोप करायला, आमच्यावरती आमच्या घराण्याची अब्रू अशी वेशीवर टांग असं करायला सांगितलं होतं मी तुला. सांग ना, इतकी कशी बेताल होऊन वागलीस ग तू. हे बघ, मी तुला सांगून ठेवते सुमन, बऱ्या बोलाने माझ्या मन्यावरचे आरोप मागे घ्या, नाहीतर. तेव्हा सुमन म्हणते की नाहीतर काय ग ए. तेव्हा मनोजची आई खूप शॉक होऊन म्हणते की काय. आता सुमन म्हणते की आत्या, मी तुला सांगून ठेवते हे सगळं माझ्या डोक्यात ना तूच भरवलंयस, आता मला काही बोलायचं नाही. आता मनोजची आई घाबरत सुमनला म्हणते की सुमन, हे बघ माझं ऐक, हे बघ माझ्या साध्या भोळ्या मन्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल ग, मी हात जोडते तुझ्यासमोर, पाहिजे तर पाया पडते. तेव्हा सुमन म्हणते की तू हात जोड, नाहीतर अजून काही कर, पण आता मन्या जोपर्यंत माझा होत नाही ना तोपर्यंत मी काही केस मागे घेत नाही, लक्षात ठेव. आणि जर का तो माझा नाही झाला ना तर मी सडू देईल त्याला आयुष्यभर असा जेलमध्येच. तेव्हा मनोजची आई खूप घाबरते. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी आणि तेजा नानावटी सरांना भेटायला आलेले असतात आणि त्या नानावटी सरांशी बोलत असतात. आता वल्लरी खूप रडत असते आणि ती नानावटी सरांना म्हणते की सर, मी काय करू आता, मला काहीच कळत नाही आहे, माझ्या डोळ्यापुढे फक्त अंधार दिसतोय मला. तेव्हा तेजा वल्लरीला समजावत म्हणते की अगं वल्लरी, आता रडून काय होणार आहे, मला सांग की आपण आलोय ना नानावटी सरांकडे, शांत हो तू आधी. आता नानावटी सर वल्लरीला म्हणतात की वल्लरी, रडून केस जिंकत नसतो माणूस, रडून काहीच होणार नाही आहे, तू मला सगळे डिटेल्स सांग, एक्झॅक्टली काय काय घडले ते. तेव्हा वल्लरी सांगायला लागते की सर, माझे मिस्टर आणि ती सुमन एका लग्नाला गेले होते, असं म्हणून ती घडलेला सर्व प्रकार नानावटी सरांना सांगायला लागते. आता नानावटी सर म्हणतात की हिच्या नवऱ्याच्या बाजूने काहीच नाही आहे, त्यामुळे तो निर्दोष असला तरी त्याला सोडवणे सोपं असणार नाही आहे. तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की नाही सर, असं नका ना म्हणू, सर मी खरं सांगते, यांनी काहीच नाही केलं, हे खरंच निर्दोष आहेत, यांनी खरंच काही नाही केलं. तेव्हा नानावटी सर म्हणतात की पण तू एक माणूस म्हणून, नवरा म्हणून त्याच्याकडे पाहतेस आणि मी केसकडे कायद्याच्या नजरेतून पाहतोय. तेव्हा तेजा म्हणते की सर, पण यातून काहीच मार्ग नाही आहे का. आता नानावटी सर म्हणतात की नाही आहे ना, मी जातो, मी भेटतो मनोजला वकील म्हणून आणि त्याच्याकडून जाणून घेतो की एक्झॅक्टली काय आणि कसं घडलंय, काळजी करू नका, होईल सगळं ठीक. आता वल्लरी नानावटी सरांसमोर हात जोडून त्यांना म्हणते की सर, मी मुंबईत कोणालाच नाही ओळखत, आता फक्त तुम्हीच माझा आधार आहात, तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय त्याबद्दल खरंच थँक्यू. तेव्हा नानावटी सर म्हणतात की नाही, असं नको म्हणूस. तर आता यानंतर आपण पाहतो की नानावटी सर, तेजा आणि वल्लरी मनोजला भेटायला आलेले असतात. आता नानावटी सर मनोजला म्हणतात की वल्लरीने सगळं सांगितलंय मला, आपण सोडवू तुला, ओके, खचून जाऊ नकोस फक्त. मनोज खूप इमोशनल झालेला असतो आणि तो रडायला लागतो आणि नानावटी सरांसमोर हात जोडत म्हणतो की मी असा माणूस नाही आहे हो सर, रोज मारतात मला इथे, मला बाहेर काढा यातून. तेव्हा नानावटी सर म्हणतात की मनोज, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू तुला बाहेर काढण्याचा, पण त्यासाठी नेमकं काय घडलं ते तुझ्या तोंडून डिटेलमध्ये ऐकायचं आहे आम्हाला. तेव्हा मनोज सांगायला लागतो की लग्न
झालं ना तेव्हा मी आणि सुमन घरी परत यायला लागतो. तेव्हा सुमन मला म्हणाली की इथे जवळच एक शॉर्टकट आहे. आता इथे घडलेला प्रसंग दाखवत आहेत की सुमन आणि मनोज लग्न झाल्यानंतर घरी येण्यासाठी निघालेले असतात. आता मनोज सुमनला म्हणतो की अगं खूप आडवाटेचा रस्ता वाटतोय ना, कुठून शोधला हा तू? तेव्हा सुमन मनोजला म्हणते की अरे मन्या शॉर्टकट आहे. तेव्हा मनोज म्हणतो की ठाण्याला राहायला आलीस आणि लगेच शॉर्टकट पण शोधलास का तू? तेव्हा सुमन म्हणते की अरे ते काय आहे, मगाशी इथून चालले होते ना, मग आता जाता जाता लक्षात आलं की हा जो रस्ता आहे ना तो आपल्या घराकडे लवकर जातो, म्हणून मग इकडून आणलं तुला. तेव्हा मनोज म्हणतो की कशाला शोधला शॉर्टकट रस्ता, त्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने गेलो असतो ना आपण घरी. तेव्हा सुमन म्हणते की बरं का बरं? तेव्हा मनोज म्हणतो की बघ ना किती सुमसाम रस्ता आहे. तेव्हा सुमन मनोजचा हात पकडते आणि म्हणते की मला तर नाही वाटत सुमसाम रस्ता. तेव्हा मनोज सुमनचा हात जोरात झटकतो. तेव्हा सुमन मनोजला म्हणते की अरे मन्या मी खरंच बोलते, असं म्हणून ती परत मनोजचा हात हातात घेते आणि म्हणते की मन्या तू सोबत असलास ना की मला कसलीच भीती नाही वाटत, अरे मी खरं सांगते. तेव्हा मनोज रागाने सुमनचा हात झटकून देतो आणि म्हणतो की सुमन तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तेव्हा सुमन परत मनोज जवळ येते आणि म्हणते की डोकंच तर ठिकाणावर नाही ना. मनोज रागाने तिला ढकलून देतो आणि म्हणतो की वेडी झाली आहेस का तू सुमन? तेव्हा सुमनला खूप राग येतो आणि ती म्हणते की एवढं प्रेम आहे का वल्लरीवर? मग आता भोगायचं, मग आता आपल्या कर्माची फळं भोगायची. मनोज आश्चर्याने म्हणतो की म्हणजे? तेव्हा सुमन मनोजपासून थोडी दूर जाते आणि स्वतःची बॅग फेकून देते. आता मनोज घाबरून तिला विचारत असतो की सुमन काय करते आहेस तू हे? तेव्हा सुमन स्वतःचे कपडे फाडून घेते आणि मानेवरती हातावरती स्वतःची नखे मारून घ्यायला लागते. मनोज हे सगळं बघून खूप घाबरलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो की सुमन अगं तू हे काय करते आहेस? मग आता मनोज नानावटी सरांना सांगत असतो की ती हे सगळं काय करते हे मला काही समजतच नव्हतं आणि ती अचानक धावत सुटली म्हणून मीही तिच्या मागे धावत सुटलेलो. आता धावत ती इथे पोलीस स्टेशनमध्ये आली आणि पोलिसांना सांगितलं की मी बलात्काराचा प्रयत्न करत होतो. मला काही समजण्याच्या आतच पोलिसांनी मला आतमध्ये टाकलं आणि तेव्हापासून मला मारत आहेत ते. आणि तो हात जोडून नानावटी सरांना म्हणतो की मी काही नाही केलं सर. तो वल्लरीजवळ जाऊन म्हणतो की वल्लू मी खरंच काही नाही केलं, तिने स्वतःचे कपडे फाडून घेतले आहेत, मी खरंच काही नाही केलं, मी निर्दोष आहे ग. वल्लरी मनोजला समजवत म्हणते की तुम्ही शांत व्हा आधी, तुम्हाला मला हे सगळं सांगायची काहीच गरज नाही आहे, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे. असं म्हणतात की प्रेमात खूप ताकद असते आणि त्याच प्रेमाची शपथ घेऊन सांगते की मी तुम्हाला इथून 2 दिवसांमध्ये बाहेर काढेल, फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आता आपली भेट डायरेक्ट कोर्टात होईल, पण तोपर्यंत तुम्ही धीर सोडू नका. आता नानावटी सर मनोजला म्हणतात की मनोज काळजी करू नकोस आणि धीर सोडू नकोस. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि तेजा नानावटी सरांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आता तेजा नानावटी सरांना विचारते की सर मनोज सुटेल ना जेलमधून, काय वाटतंय तुम्हाला FIR वाचून? यावर नानावटी सर म्हणतात की तुम्ही सांगताय ती मुलगी गावाकडची आहे, पण एखाद्या क्राईम नॉवेलमध्ये शोभतील एवढे आरोप लावले आहेत तिने मनोजवर. तेव्हा तेजा आश्चर्याने विचारते की म्हणजे? तेव्हा वल्लरी सांगते की म्हणजे ही केस लढायला सोपी नाही आहे असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? तेव्हा नानावटी सर म्हणतात की एक्झॅक्टली, खरं तर काही स्कोपच नाही आहे या FIRमध्ये. ज्या काही डिटेल्स आहेत ना ही ओपन अँड शट केस आहे. मनोज बोलतोय ते खरं आहे, पण पुरावे कुठे आहेत? हा इन्सिडेंट जिथे घडला आहे ना तिथे कोणीच नव्हतं, तिथे कोणीच आय विटनेस नाही आहे की जो सांगेल की मनोज निर्दोष आहे आणि ती मुलगी एवढी हुशार आहे की तिने बरोबर प्लॅन बनवला आहे. तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि ती मनातच म्हणते की काही झालं तरी मला पुरावे शोधावेच लागतील. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.